पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त डोमेन स्टेजच्या उद्घाटनासह गरिबांना मोफत रिक्षा सेवा। पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भीम जन्मोत्सव सप्ताहाच्या अनुषंगाने नाशिक शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमासह विविध विकास कामांचे जोरदार उद्घाटन पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्यासह रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। सर्वप्रथम बुद्ध लेणी येथे लोंढे यांच्यासह समर्थकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करत धम्मगुरूंचे आशीर्वाद घेत कार्यक्रमाची सुरुवात केल्यानंतर विठ्ठलनगर सिडको येथील तक्षशिला बुद्धविहार येथे डोमचे लोकार्पण करीत पाथर्डी फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सवानिमित्त डेकोरेशन भूमिपूजन करण्यात आले। नंतर मानवता केअर वृद्धाश्रम तसेच निसर्ग वृद्धाश्रम येथे वृद्धांना स्नेहभोजनासह दिल्यानंतर नाशिक शालिमार येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृह येथे सर्व विद्यार्थिनींकडून भूषण लोंढे यांचे औक्षण करत सत्कार केल्यानंतर यमुना हाइट्स येथे रिपाई महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव यांनी स्नेहभोजन तसेच मिठाई वाटप करण्यात आले। हे सर्व कार्यक्रम होत असताना एबीबी सर्कल येथे नीलधारा तसेच भीमालस भवन शाखा उद्घाटनानंतर गौतम नगर येथे रस्ते काँक्रिटीकरण लोकार्पण तसेच सिद्धार्थ चौक लोंढे मार्ग प्रवेशद्वार येथील पेव्हर ब्लॉक लोकार्पण करण्यात आल्यानंतर सायंकाळी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त सारेगमप चेतन लोखंडे प्रतीक सोडशे तसेच संतोष जोंधळे यांचा भीमगीतांच्या कार्यक्रमासह अभिष्ट चिंतनासह सत्कार समारंभासह रिपाई पक्षात काही मान्यवरांचा प्रवेश करण्यात आला। विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम होत असताना हा वाढदिवस निमित्त मात्र असला तर प्रकाश लोंढे यांना आखून दिलेल्या 20% राजकारण तर 80% समाजकारण या धोरणानुसार अंध अपंग वृद्धांना मोफत रिक्षा कैलास निर्भवणे यांनी केले। तर दिंडोरी तळेगाव येथील शरद गाडे यांच्या वतीने लोंढे परिवाराला मेंढरचा नर व मादी जोडी देण्यात आली। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषणभाईजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, महिला जिल्हा प्रमुख मनाली जाधव, भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष साई संजय निकम उपस्थित होते। तर रिपाई पीएल ग्रुप माथाडी जनरल कामगार युनियन तसेच केडरच्या सभासदांनी परिश्रम घेतले। चंदन की महक आ नहीं सकती, सूखी लकड़ी कभी हरी हो नहीं सकती। अरे बबुल के पैर से चंदन की महक आ नहीं सकती। यहाँ तो गली चौबारे में बहुत देखे नेता, मगर मेरी लोंढे साहब जैसी हस्ती दोबारा पैदा हो नहीं सकती। साहेबांचा त्यांचा रॉयल कारभार टंका वाजला लोंढे साहेबांचा किंगमेकर भूषण भाई किंगमेकर दीपक नाना हो दानशूर शान आहे नाशिक शहराची भूषण भाई दमदार भूषण भाई दमदार लोंढे को शेर के भूषण भाई का बाहू दरारा 14 तारखेला हिंदवी पाटील त्याच्या 22 मृतांना 10 त्यांच्या
महत्वाचा या जयंतीची सुरुवात मोठ्या आनंदाने उत्साहाने होत असते। अरे प्रकाश लड्डू के शेर के हुस्न भाई को भूषण लोंढे ह्या वाघाच्या बछड्यांना डरकाळी फोडायला काही शिकवायला लागत नाही। आज हा वाढदिवस निमित्त मात्र आहे आमच्या नजरेत, कारण आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आम्ही मनन करीत असतो की काय वर्षभराच्या कालावधी चुकला असेल तर सुधारणा करणं आणि काय चांगलं काम केलं त्याच्यात गतिमान पद्धतीने कामकाज करणं। आज सकाळी 7 वाजेपासून ह्या वाढदिवसाला प्रारंभ झाला। तो 23 मे बौद्धलेणी मुंबई आगारावर येथील बौद्धलेणीचं येथे धार्मिक संस्कार विधी करून बोधी वृक्षाला वंदन करून भगवंत सुगतजी आणि त्यांच्या सह असलेले 5 भंतेजी त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन धम्मदान करून शिवरदान करून वाढदिवसाला प्रारंभ झाला। आवाज करण्यापेक्षा कृती करणं केव्हाही श्रेष्ठ असतं। शिरको येथील तक्षशिला बुद्धविहार विठ्ठलनगरला तिथे बुद्धविहाराच्या आजूबाजूला 5-25 लाख रुपयाचं डोम बनवण्याचं कामकाज चालू होतं, त्याचा आज लोकार्पण करण्यात आला। त्यानंतर यमुना हाईट्स, वडाळा, इंद्रानगर, पाथर्डी फाटा ह्या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, त्यांचे बंधुराज मुकुल जाधव आणि त्यांच्या परिवारानं त्या इलाक्यातल्या व्यापारी असोसिएशनने आजूबाजूच्या जनतेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, मिठाई वाटण्याचा कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे असे विविध कार्यक्रम आजच्या निमित्ताने सुरू करण्यात आले होते। मला अभिमान वाटतो त्या मानवता केअर वृद्धाश्रम व अनाथ आश्रमाच्या संस्थापकांचा, की घरात एखादा वयोवृद्ध सुद्धा आपल्याला सांभाळता येत नाही, 200-300 वयोवृद्ध ते लोक सांभाळतात, मग त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करावा, त्यांच्यासोबत स्नेहभोजन घ्यावं, त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना भेट वस्तू द्यावा। तशाच पद्धतीने दुसरं निसर्ग औषध उपचार केंद्र वृद्धाश्रम अनाथ आश्रम आहे, तिथे सुद्धा त्यांच्यासोबत स्नेहभोजन करावं, त्यांच्यासोबत जेवावं, त्यांना भेट वस्तू द्याव्यात। पाथर्डी फाट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा माझ्याच पुढाकाराने स्थापन झालाय। तिथे दोंडे परिवाराने सातत्याने यंग फ्रेंड सर्कल बौद्ध संस्था, यंग सम्राट बौद्ध संस्था तिथं कामकाज करते। तेथील जयंती उत्सवाच्या डेकोरेशनचा शुभारंभ आज करण्यात आला। त्याच पद्धतीनं महात्मानगर येथील नील महाराज चौक, एबीबी चौक व हिमालय भवनाच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला। गौतम नगर, सत्या कॉलनी, विकास कॉलनीचे अंतर्गत काही रस्ते होते ते कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होते, पेवर ब्लॉक होते, ते काम पूर्णत्वाला गेलं। आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। स्वारमानगर येथील लोंढे मार्ग, लोंढे प्रवेशद्वार, सिद्धार्थ चौक येथे पेवर ब्लॉक आणि काही रस्त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न केला। सर्वात महत्वाची बाब आहे की मातोश्री रमाई कन्या विद्यालय वसतिगृहामध्ये सुद्धा 200 विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर जावं, काही वेळ व्यतीत करावा, अशा पद्धतीनं भूषण लोंढेचा हा वाढदिवस आपण पहिल्या सत्रात संपन्न केलाय। दुसऱ्या सत्रामध्ये इतके मिठाई लोकांना वाटणार आहेत, शालेय वस्तू, शालेय साहित्य, वृद्धांना, आई बहिणीला महावस्त्र अशा पद्धतीनं वाटप करण्याबरोबरच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आले। आणि तो कार्यक्रम म्हणजे नामांकित सारेगमपा इंडियन ऑइल असलेले चेतन लोखंडे असतील गायक, महागायक
सोळशे आहेत, प्रतीक सोळशे आहेत, महागायक संतोष जोंधळे यांचा सुद्धा संगीत मैफिल आयोजित करण्यात आले. त्या सोहळ्यासाठी हा प्रचंड जल्लोष जो आपल्याला दिसतोय, जी प्रचंड गर्दी दिसते, त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचं कामकाज आम्ही केलंय. आपण आपल्या समोर दिसत सर्व धर्माचे लोक, विविध संघटना पक्षाचे लोक सुद्धा भूषण लोंढेला शुभेच्छा यासाठी देतात की आम्ही आयुष्यामध्ये मंगल मैत्री करण्याचं ठरवलंय, चांगलं कामकाज करण्याचं ठरवलंय आणि ह्या चांगल्या कामकाजाचा प्रारंभ वाढदिवसानिमित्त मात्र आहे. मी 10 वेळा सांगतो की त्याचं आम्ही सिंहावलोकन करीत असतो, चिंतन मनन आम्ही करीत असतो की आम्हाला त्यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि हा प्रेरणादायी वाढदिवस 3 एप्रिल अतिशय जल्लोषात साजरा केल्याबद्दल अनेक हिंदू चुकाने फक्त आपण 200-400 गाड्यांचा ताफा निघता होता. आणि मुद्दाम शिरकोळ, सातपूर, नाशिक रोड, ग्रामीण शहरी भागात फिरलो की सायंकाळच्या कार्यक्रमाला गर्दी होणं, पण तरी लोक येतातच, म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. आणि अशा पद्धतीने आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुमच्यापासून मनापासून अभिनंदन. असेच प्रेम, आपुलकी, विश्वास आमच्यावर ठेवा. आम्ही सातत्याने आपली सेवा करण्यास सक्षमतेने कामकाज करू. सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार. नमो बुद्धाय. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.